रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी खासदार तथा शिवसेना नेते सचिव विनायक राऊत आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी रत्नागिरी तालुक्यातील नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन संघटना मजबूत करण्यासाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। त्यामध्ये पावस व गोळप जिल्हा परिषद गटाच्या उपतालुका प्रमुखपदी सुभाष रघुनाथ पावसकर, हातखंबा व करबुडे जिल्हा परिषद गटाच्या उपतालुका प्रमुखपदी सुभाष पुंडलिक रहाटे, करबुडे जिल्हा परिषद गटाच्या विभाग प्रमुखपदी चंद्रकांत काशीराम साळवी, कर्ला पंचायत समिती गटाच्या उपविभाग प्रमुखपदी मिलिंद प्रभाकर हातफले यांच्या नियुक्ती करण्यात आल्या। तसंच रत्नागिरी शहरातील सलील सुरेश डाफळे यांची उपशहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली। या नवनियुक्तांनी संघटनेला नव्याने पालवी फुटणार असं सांगण्यात आलं। त्यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख दत्तात्रय कदम, रत्नागिरी जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, सहदेव बेटकर, जिल्हा समन्वयक संजय पुनस्कर, शिवसहकार सेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, तालुका प्रमुख शेखर घोसाळे, शहर प्रमुख प्रशांत साळुंके आदी उपस्थित होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।